नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहू शकता नवीन जी.आर आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा नवीन जी.आर शासनाने काढलेला आहे. त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर महिलांसाठी 3 दिवसात पैसे येणार आहेत. तर बघा 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याबाबतची महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. नवीन जी.आर देखील आलेला आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पुढे बघा सर्वांना 3,000 रुपये मिळणार. तर बघा सर्वांना 3,000 रुपये मिळणार आहेत. कशा पद्धतीने कधी मिळतील तर त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 3 दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, एवढं मात्र खरं आहे. त्यासोबतच नवीन जी.आर देखील शासनाने काढलेला आहे. महिलांसाठी खुशखबर आहे. संपूर्ण महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला असेल किंवा तुम्ही अर्ज ऑगस्टमध्ये भरला असेल आणि तुम्ही पैशांची वाट पाहत असाल किंवा जुलैमध्ये भरला असेल आणि तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील, तुम्ही पैशांची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केली जात असते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे. तर बघा नवीन जी.आर आलेला आहे. आता जी.आरमध्ये काय माहिती आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 3 दिवसात तुम्हाला पैसे येणार आहेत. कसे येणार आहेत, कुठून माहिती या ठिकाणी आलेली आहे ती देखील मी तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर आपण जी.आरवर जाऊया आणि संपूर्ण माहिती जी.आरच्या सहाय्यानेच पाहूया. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत दिनांक आहे. बघा कधी काढण्यात आलेला आहे जी.आर, तर पाहू शकता दिनांक आहे 26 ऑगस्ट, म्हणजेच कालच या ठिकाणी ही माहिती आलेली आहे. हा जो काही जी.आर आहे तो कालच काढण्यात आलेला आहे. ठीक आहे, जी.आर आहे, शासन शुद्धीपत्रक आहे, कालच काढण्यात आलेलं आहे. शासन शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे जर आपण पाहिलं तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 20/8/2024चे शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे. संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 मधील अंक क्रमांक 9 वगळण्यात येत असून त्याऐवजी अंक क्रमांक 9 खालीलप्रमाणे वाचण्यात यावा. कसा? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी, प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका, वॉर्ड, जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत महिला व बालविकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी जो आहे तो विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर बघा मान्यता ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा हा या ठिकाणी शासन शुद्धीपत्रक 26 ऑगस्टला आलेलं होतं. ठीक आहे, तुम्ही सविस्तररित्या वाचू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढची माहिती पाहूया. 3 दिवसात पैसे कसे मिळणार आहेत त्याची माहिती बघा. तर बघा नेहमीच आपल्या चॅनलची माहिती खरी असते. मी तुम्हाला जी.आर देखील दाखवलेला आहे. दुसरी माहिती तुमच्यासमोर आली आहे, पुरावा देखील आहे. पाहू शकता प्रूफ काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ आणखी एक जी.आर काढला. तर बघा जी.आर मी तुम्हाला आत्ताच दाखवलेला आहे. शासनाने काढलेला जी.आर वाचून दाखवलेला आहे. तर तो पहिला प्रूफ होतं. दुसरा पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे. संपूर्ण माहिती आपण खरी देत असतो आणि संपूर्ण पुराव्याच्या सहित माहिती असते. तर बघा दुसरा पुरावा तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेनुसार आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून 3,000 रुपये दिलेले आहेत. बघा 3,000 रुपये महिलांना मिळाले असतील. तुम्हाला मिळालेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. तुम्हाला 3,000 रुपये मिळालेले असतील तर हो लिहून पाठवा आणि अजूनपर्यंत मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. सर्व महिलांनी त्या ठिकाणी कमेंटमध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना 31 ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. पाहू शकता बघा ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना 31 ऑगस्टला पैसे दिले जाणार आहेत. पाहू शकता तारीख देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजेच आजचा दिवस तर गेलेलाच आहे. 3 दिवस तुमच्याजवळ आहे. 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. 31 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा आणि जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. बघा 31 ऑगस्टला पैशांचं वितरण होणार आहे. जर पैसे मिळाले नसतील तर सर्वांनी नाही लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा
जर आपण या ठिकाणी पाहिले या संदर्भातील कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला आताच दाखवलेला आहे. त्यानंतर पुढची माहिती, राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधींपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष 2024-25 लागू असेल. पुढे बघा, शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे, या योजनेची व्यापक प्रचार प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादींसाठी लागणाऱ्या तालुका वार्ड जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळांचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या 31 जानेवारी 2022च्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत महिला व बालविकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधींपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा. सदर मान्यता केवळ सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच राहील. आता बघा, ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना पैसे मिळणार आहेत. किती मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच किती महिलांना पैसे मिळतील ते देखील पाहूया. बघा, ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे कधी मिळणार, तर बघा, महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3,000 रुपये देण्यात आले होते. ठीक आहे. आता ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख, बघा यामध्ये 31 ऑगस्टला 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत. किती रुपये? 3,000 रुपये मिळणार आहेत. 50 लाख महिलांना 3,000 रुपये जमा होणार आहेत. तुम्हाला मिळाले नसतील अजूनही तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा बिनधास्तपणे, आणि मिळाले असतील तर हो लिहून पाठवू शकता. आता बघा, 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा, 3,000 रुपये तुम्हाला 31 ऑगस्टला दिले जाणार आहेत. किती महिलांना? 50 लाख महिलांना. कोणत्या दिवशी? 31 ऑगस्टला. किती पैसे? 3,000 रुपये मिळणार आहेत. सर्व महिलांनी लक्षात घ्या. जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे, मिळाले असतील तर हो लिहून पाठवा. याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तर बघा, ह्याबाबतचा जो काही कार्यक्रम आहे तो राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरू झालेली आहे. 31 ऑगस्टला तुम्हाला म्हणजेच आत्तापासून जवळपास जर आपण पाहिलं तर आजचा दिवस गेलेलाच आहे. 3 दिवस आहेत. 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत. तुम्हाला मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. पुढे बघा, दरम्यान राज्य सरकारनं ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरवलं होतं. जर आपण पाहिलं तर बघा, तुमचं देखील उत्पन्न 2.5 लाखांच्या पेक्षा कमी असेल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. अजूनही मुदत आहे. 3 दिवस अजूनही आहे. आजचा दिवस गेलेलाच आहे. 3 दिवस तुमच्याजवळ आहे. 3 दिवसांमध्ये जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला देखील पुढे जे आहेत एकत्रित 3 हप्त्यांचे पैसे मिळतील, 4,500 रुपये. आता 31 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत. कोणाला मिळणार आहेत? 50 लाख महिलांना. किती मिळणार आहेत? 3,000 रुपये. तर बघा, ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही सांगू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होती. अपेक्षा करतो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लगेच सर्वांनी लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. तर सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करून टाका. त्या महिलांना देखील माहिती मिळेल. 31 ऑगस्टला पैसे येणार आहेत. संपूर्ण माहिती पाहिलेली लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.